नमस्कार, न्यूज पोलीस रिपोर्टरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। नद्यांना लोकमाता मानणाऱ्या भारतीय संस्कृती पास्थळ तारापूर येथील बाणगंगा नदीपात्र आज प्रशासकीय अनास्थेमुळे मरण यातना सोसताना दिसत आहे। एकीकडे नदी पुनर्जीवितच्या घोषणा, बैठका आणि समित्यांचा गाजावाजा, तर दुसरीकडे प्रत्यक्षात नदीत पात्रात जलपर्णीचे साम्राज्य, साचलेले सांडपाणी आणि असह्य दुर्गंधी अशी दयनीय अवस्था निर्माण झाली आहे। काही महिन्यांपूर्वी मोठ्या दिमाखात बाणगंगा नदी पुनर्वसन समिती स्थापन करण्यात आली। तज्ञ, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे सांगण्यात आले। नदीचे खोलीकरण, सांडपाणी रोखणे, काठ्यांचे सुशोभीकरण अशा आश्वासनांची खैरात झाली। मात्र वास्तवात समितीच्या बैठका आणि निवेदना पलीकडे कोणतीही ठोस कृती झालेली दिसत नाही। नदीत वाढलेली जलपर्णी, गटारसारखा रंग आणि परिसरात पसरलेली दुर्गंधी हे प्रशासनाच्या निष्क्रियतेचे जिवंत उदाहरण ठरत आहे। ही केवळ जनतेच्या डोळ्यात धूळफेक आहे अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत। ज्या कामासाठी कोट्यवधीच्या योजना आणि निधीची चर्चा होते, ते काम मात्र लोकसहभागातून साकार होताना दिसते। स्वच्छ जल स्वच्छ मन या अभियानाअंतर्गत संत निरकारी मंडळाच्या निरकारी सेवा दलाच्या सुमारे 250हून अधिक स्त्री पुरुष स्वयंसेवकांनी बाणगंगेच्या स्वच्छतेचा निर्धार केला। सकाळी 8 वाजल्यापासून स्वयंसेवक नदी काठावर एकत्र आले। सुट्टीचा दिवस असूनही आरामाचा विचार न करता अनेक सेवक कमरेपर्यंत चिखलात आणि कुजलेल्या जलपर्णीत उतरले। कोणती शासकीय मदत किंवा प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता त्यांनी नदीतील साचलेला कचरा आणि जलपर्णी मोठ्या प्रमाणात बाहेर काढली। अवघ्या काही तासात नदीपात्रात लक्षणीय फरक जाणवू लागला। या मोहिमेदरम्यान एका स्वयंसेवकाने व्यक्त केलेले विचार अंतमुख करणारे होते। नदीतील कचरा जितका घातक आहे, तितकेच मनातील द्वेषाचे प्रदूषणही घातक आहे। दोन्ही स्वच्छ झाले तर मानवाचे खरे कल्याण होईल, असे त्यांनी सांगितले। या शब्दांची प्रचिती प्रत्यक्ष कृतीतून आली। ही स्वच्छता मोहीम सलग 4थ्या वर्षी राबवण्यात आली। सातत्य, निस्वार्थ सेवा आणि लोकसहभाग यांच्या जोरावर बाणगंगेला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न होत आहे। इच्छाशक्ती आणि संघटित प्रयत्न असतील तर कोणतेही कार्य अशक्य नाही, हे या मोहिमेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले। बाणगंगेची आजची अवस्था ही पर्यावरणीय हानी नाही तर प्रशासकीय अपयशाचे घोतक आहे। समित्या, निविदा आणि निधींच्या फायली या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष काम करण्याची वेळ आता आली आहे। निरंकारी सेवकांच्या या उपक्रमाने सरकारी यंत्रणेचा बुरखा फाडला असून प्रशासनाने या प्रयत्नांची दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिक करत आहेत। अन्यथा पुन्हा एकदा बाणगंगा तिच्या नशिबावर सोडली जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे। बाणगंगेचा गुदमरता श्वास आता थांबवायचा असेल तर केवळ आश्वासनाने नाही तर कृतीने उत्तर द्यावे लागेल, अशीच अपेक्षा स्थानिकांची आहे। नमस्कार, संत निरंकारी मंडळ आणि संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने संत बाबा हरदेवसिंगजी महाराज यांच्या प्रेरणेतून आज हा स्वच्छ जल स्वच्छ मन अमृत प्रोजेक्ट आज उपक्रम राबवण्यात आलेला आहे। आणि हा कार्यक्रम आम्ही आज सलग 4थं वर्ष आहे की जे संत निरंकारी मंडळाच्या माध्यमातून आज राबवत आहोत। आज संत निरंकारी मंडळाच्या माध्यमातून देशामध्ये पूर्णपणे भारतात 1500+ या ठिकाणी असे जलाशय, जे पॉन्ड्स आहेत, नद्या आहेत, नाले आहेत, ते स्वच्छ करण्याचा कार्यक्रम होत आहे। जेणेकरून प्रदूषण अंदर का हो या बाहर का, दोनों हानिकारक है, या उद्घोषातून आज संत निरंकारी मंडळ आज याचे उपक्रम राबवत आहे। आजही सकाळपासून 8 वाजल्यापासून संत निरंकारी मंडळाचे जे काही अनुयायी आहेत, सेवादल सदस्य आहेत, आज या ठिकाणी 200+ आज ही आमची संख्या आहे। आणि ही संख्या आज या ठिकाणी येऊन या ठिकाणी हे कार्यक्रम आजचा राबवलेला आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।